Yes, last time we also seen conservative force. What do you mean by conservative force? The force which is done, the work done to displacing the body from one point to the another point is independent upon path. Second number depends upon the end point and were done by conservative, all conservative forces. So were done by conservative forces over closed path is equal to the 0. Is equal to 0. बरोबर ना? Then what is the non-conservative force? Non-conservative force. Non-conservative force. Non-conservative force means काय? जो conservative नाही. Force which is not conservative. Force which is not conservative. Conservative. मग कॉन्झर्वेटिव्हच्या कंडिशन माहिती आहेत आपल्याला. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या कंडिशन कोणत्या? कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या कंडिशन कोणत्या? ए independent on path. Number B depends on end point. And number C work done over closed path is equal to the 0. A conservative. बरोबर. मग नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स मध्ये म्हणजे जो कॉन्झर्वेटिव्ह नाही, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स नाही त्याला नॉन कॉन्झर्वेटिव्ह म्हणतात. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स नाही त्याला नॉन कॉन्झर्वेटिव्ह म्हणतात. नॉन कॉन्झर्वेटिव्ह म्हणतात. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणतात. मग कंडिशन काय? वर्क डन डिपेंड्स अपॉन पाथ. डिपेंड्स अपॉन पाथ. कॉन्झर्वेटिव्ह मध्ये पाथ वरती डिपेंड नसते, इथं डिपेंड्स अपॉन द पाथ. नंबर 2 वर्क डन डज नॉट डिपेंड्स अपॉन इनिशियल अँड फायनल पॉइंट. इथं डिपेंड्स असते, डज नॉट डिपेंड on end point. But common factor काय? कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह मध्ये वर्क डन ओव्हर क्लोज्ड पाथ इज इक्वल टू 0. हे दोन्ही मध्ये कॉमन. इट इज द कॉमन फॉर conservative and non-conservative. या ठिकाणी वर्डन 0च येईल असं नाही म्हणून एक नोट लिहितो मी. कंपल्सरी नाही डिस्प्लेसमेंट 0. समजा डिस्प्लेसमेंट 0 असेल तर वर्डन 0 यायलाच पाहिजे असं नाही. उदाहरणार्थ फ्रिक्शन आहे. फ्रिक्शन मध्ये समजा या ठिकाणी ए टू बी गेलात, मोशन या दिशेला आहे, डिस्प्लेसमेंट या दिशेला.
मोशन इकडे असेल तर फ्रिक्शनल इकडे, वर्क डन ड्यू टू द फ्रिक्शन फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू काय रे, अपोजिट डायरेक्शन आहे, मायनस एफ एस. आणि समजा बी टू ए आलात, बी टू ए आलात, डिस्प्लेसमेंट या दिशेला व्हायला लागले, बी कडून ए कडे येताना, त्यावेळेस फ्रिक्शन अपोजिट डायरेक्शनला असतं. वर्क डन फ्रॉम बी टू ए इज इक्वल टू काय, मायनस एफ एस, कारण डिस्प्लेसमेंट आणि फोर्स याचे डायरेक्शन. मग मला सांगा, ए टू बी गेलात, बी टू ए आलात, फ्लो जर पास झाला ना, मग वर्क डन थोडी झिरो येतं. म्हणून वर्क डन ड्यू टू द फ्रिक्शन इज इक्वल टू काय, डब्ल्यू ए बी प्लस डब्ल्यू बी ए, दॅट इज द टोटल वर्क डन. इट इज इक्वल टू द मायनस एफ एस प्लस कंसात मायनस एफ एस इज इक्वल टू मायनस 2 एफ एस. म्हणजे वर्क डन झिरो येईलच असं नाही. म्हणून हेन्स फ्रिक्शन इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह. हेन्स फ्रिक्शन कॉन्झर्वेटिव्हला कंपल्सरी झिरोच असते. हेन्स फ्रिक्शन इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फ्रिक्शनल फोर्स इज अ नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. मग कॉमन या ठिकाणी, सॉरी, नॉन कॉन्झर्वेटिव्हला वर्क डन झिरो नसतं, इज नॉट इक्वल टू झिरो. वर्क डन झिरो नसतं, कॉमन फॅक्टर नाही, वर्क डन इज नॉट इक्वल टू झिरो. या ठिकाणी डिफरन्स लिहू आपण थोडा लक्षात राहण्यासाठी. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, मला सांगा पहिला पॉइंट काय रे, पहिला पॉइंट काय, पाथ वरती डिपेंड नसतंय. म्हणजे पहिल्या पाथने गेलात आणि दुसऱ्या पाथने गेलात तरी वर्क डन कसं येईल, इक्वल. इथे पाथ वरती डिपेंड असतंय, म्हणजे पहिल्या पाथने गेलात तर वर्क डन वेगळं येईल, दुसऱ्या पाथने गेलात तर वर्क डन वेगळं येईल. बरोबर ना. कॉन्झर्वेटिव्ह मध्ये पाथ वरती डिपेंड नाही. फर्स्ट किंवा सेकंड पाथने जा, कोणत्याही पाथने गेलात, एंड पॉइंट सेम असतील तर वर्क डन त्या ठिकाणी सेम राहील. बट नॉन कॉन्झर्वेटिव्ह मध्ये पाथ वरती डिपेंड असतंय, त्यामुळं त्या ठिकाणी फर्स्ट पाथने गेलात किंवा सेकंड पाथने गेलात तर वर्क डन इक्वल येणार नाही. याचा अर्थ कॉन्झर्वेटिव्ह इंडिपेंडंट अपॉन पाथ, इंडिपेंडंट अपॉन पाथ, आणि हा डिपेंड अपॉन पाथ, डिपेंड अपॉन पाथ. तिसरा वर्क डन ओव्हर क्लोज्ड पाथ काय असतंय, वर्क डन इज इक्वल टू झिरो. आणि इथे तिसरा फॉर क्लोज्ड पाथ वर्क डन इज नॉट इक्वल टू झिरो. वर्क डन इज नॉट इक्वल टू झिरो. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी कन्सेप्ट नंतर क्लिअर होतील. पोटेन्शियल एनर्जीचा, पोटेन्शियल एनर्जी ही is only related to conservative force. Conservative force. नॉन कॉन्झर्वेटिव्हला पोटेन्शियल एनर्जी नसते, only related to conservative force. Okay, then see here, एक कंडिशन सांगतो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ओळखण्याची. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ओळखण्यासाठी कंडिशन, कंडिशन समजा या ठिकाणी पहा,
वेक्टर एफ इज इक्वल टू काहीतरी दिलंय एफ एक्स इंटू आय कॅप प्लस एफ वाय इंटू जे कॅप आणि प्लस एफ झेड इंटू के कॅप. त्यावेळेस 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. डी बाय डी वाय एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय हा एफ वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असला पाहिजे, इक्वल आला पाहिजे. बी एफ वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आणि एफ झेड चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय इक्वल आला पाहिजे. आणि सी एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आणि एफ झेड चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल आला पाहिजे. हे जर सॅटिस्फाय होत असतील, सॅटिस्फाय होत असेल तर गिवन फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह असतो. हा कॉन्झर्वेटिव्ह असतो, लक्षात ठेवायचं. कॉन्झर्वेटिव्ह असतो. बघा तुम्ही एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय तर एफ वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतरची एफ वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आणि एफ झेड चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. पहिला दुसरा तिसरा आणि तिसरा पहिला. एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आणि एफ झेड चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स जर इक्वल असतील, हे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. त्यावेळेस गिवन फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह. मग क्वेश्चन पहा या ठिकाणी लेट वेक्टर एफ इज इक्वल टू एक्स इंटू आय कॅप प्लस वाय इंटू जे कॅप इज ए कॉन्झर्वेटिव्ह, बी नॉन कॉन्झर्वेटिव्ह, C depends on X, D depends on X and Y. See here, vector F is equal to Fx into I cap plus Fy into J cap plus Fz into K cap. आणि दिलाय काय एफ इज इक्वल टू एक्स इंटू आय कॅप प्लस वाय इंटू जे कॅप. के कॅप दिला नाही, याचा अर्थ एफ एक्स बरोबर काय एक्स, एफ वाय बरोबर काय वाय आणि एफ झेड बरोबर काय 0. कंडिशन सॅटिस्फाय करून नंबर 1 एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू 1 डी बाय डी वाय ऑफ एक्स. एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल, विथ रिस्पेक्ट टू वाय एक्स काय असेल कॉन्स्टंट. एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय हा कॉन्स्टंट असतो, विथ रिस्पेक्ट टू वाय हा काय असतो कॉन्स्टंट. वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं कॉन्स्टंट असतं आणि झेड देखील विथ रिस्पेक्ट. मग याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह कधी 0. डी एफ वाय विथ डी एक्स. एफ वाय किती दिलाय वाय, मग वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती 0 कारण कॉन्स्टंट. याचा अर्थ डी एफ एक्स बाय डी वाय इज इक्वल टू डी एफ वाय बाय डी एक्स. 0 0 आले, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. बी डी एफ वाय बाय डी झेड हा काय रे डी वाय बाय डी झेड इज इक्वल टू 0. डी एफ झेड बाय डी वाय डी बाय डी वाय एफ झेड किती 0 0 चा डेरिव्हेटिव्ह 0. याचा अर्थ कंडिशन सॅटिस्फाय झाली.
0 0 आले याचा अर्थ हे इक्वल आहे dfy by dz इज इक्वल टू dfz by dy. आता सी कंडिशन ही याच्यातली 1 2 आणि 3 तिन्ही कंडिशन चेक करायच्या. dfx by dz fx किती x आलाय, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z, x हा कॉन्स्टंट असतोय विथ रिस्पेक्ट टू z, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0. dfz विथ रिस्पेक्ट टू dx, fz किती 0 आहे, d by dx of 0, 0 चा डेरिव्हेटिव्ह 0, hence dfx by dz is equal to dfz by dx. All conditions are satisfied. 1, 2 and 3. All conditions are satisfied. Hence given force is a conservative. आणि म्हणून आन्सर आहे E. गिवन फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह, म्हणून आन्सर काय तर E. आता तुम्ही सॉल्व करायचं. दुसरा देतो क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा. क्वेश्चन 2, वेक्टर F इज इक्वल टू 3y into I cap plus 3x into j cap. Is it a conservative or non-conservative? Is it a conservative or not conservative force? ओळखायचं आहे फोर्स. मला सांगा आयचा सहगुणक काय असतोय, fx असतोय. मग fx किती दिले 3y, fy किती दिलाय j चा सहगुणक 3x, आणि fz किती काही नाही, k कॅप नाही म्हणजे 0. बरोबर ना. मग पहिली कंडिशन काय रे, dfx by dy, fx किती 3y, fx ची किंमत 3 बाहेर dy by y, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 1 असतो, 3 into 1 3. dfy with respect to dx, y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x, d by dx, fy ची किंमत किती 3x, 3 बाहेर d by dx of x, x चा डेरिव्हेटिव्ह with respect to x किती 1 is equal to 3. याचा अर्थ dfx by dy is equal to dfy by dx. satisfy झाली. नंबर 2, dfy by dz, fy किती dz, fy किती 3x, याचा डेरिव्हेटिव्ह किती 0, कारण x with respect to z 0. dfz with respect to dy, d by dy, fz किती 0, याचा अर्थ 0. या दोन्ही किमती सारख्या आल्या, त्याचा अर्थ dfy by dz is equal to dfz by dy. So that equation 2. And number 3, dfx with respect to z is equal to d by dz of fx किती 3y, 3 बाहेर d by dx of y, y with respect to x constant असतो म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह किती 0, that is 0. and dfz with respect to dx, d by dx, fz ची किंमत 0, 0 चा डेरिव्हेटिव्ह 0. दोन्हीच्या किमती 0 आल्या, इक्वल आल्या, त्याचा अर्थ dfx by dz is equal to dfz by ds. From 1 to 3, 1 to 3 condition satisfied, hence given force is the conservative. Okay. आता तुम्हाला
एक एक्झाम्पल म्हणून देतो, तुम्ही सॉल्व्ह करायचं. आता पाहू आपण आत्ताच सारखं, किंवा सॉल्व्ह करून आणायचं. तुम्ही होमवर्क ठेवतो, मी होमवर्क ठेवतो. F is equal to 3y into I cap plus 4y into j cap. Is it a conservative or non-conservative? चेक करायचं. मी आता जसं चेक केलं तसं, कॉन्झर्वेटिव्ह और नॉन कॉन्झर्वेटिव्ह. हे होमवर्क आहे, सॉल्व करून आणायचं. पुढचं एक्झाम लेक्चर लगेच बंद नाही झालं रे. होमवर्क दिलंय तुम्हाला, हे होमवर्क. ओके, पुढचं एक्झाम्पल क्वेश्चन. ए फोर्स F is equal to I cap plus 3y j cap acts on body follow the path as shown in figure. Calculate net work. Calculate net work done. Work done. पाथ दिलाय तुम्हाला. हा O कोऑर्डिनेट आहे 0,0. हा A कोऑर्डिनेट आहे 0,A y ऍक्सिस वरती दे. हा B 0,0 सॉरी A,A आणि हा C A,0 x ऍक्सिस. आणि पाथ दिलाय तुम्हाला असं जायचे O पासून A पर्यंत, A to B, B to C आणि C to O. तर पर्याय तुमचे A 3A, B -3A, C 0 आणि D 1/3. सोल्युशन मध्ये F दिलाय हा I cap plus 3J. या फोर्समुळे वर्क डन विचारले आणि क्लोजर पाथ दिलाय. क्लोजर पाथ कॉन्झर्वेटिव्हला 0 असतो आणि नॉन कॉन्झर्वेटिव्हला 0 नसतो. मग पर्यायामध्ये 0 बी दिलाय आणि नॉन 0 बी दिले. मग अगोदर काय चेक करावं लागेल, हा फोर्स कॉन्झर्वेटिव्ह आहे की नॉन कॉन्झर्वेटिव्ह. लक्षात आलं. यामध्ये फर्स्ट टू चेक कॉन्झर्वेटिव्ह आणि दुसरा नॉन कॉन्झर्वेटिव्ह. बरोबर ना. जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर टोटल वर्क डन ओव्हर क्लोजर पाथ 0 असते, उत्तर इथंच मिळून जातं जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर. आणि जर कॉन्झर्वेटिव्ह नसेल तर काहीतरी किंमत येईल तुमची वर्क डनची, 0 येणार नाही. लक्षात आलं. मग आता मला सांगा Fx किती रे. आयता सर्वगुणक Fx असतं, काही नाही म्हणजे 1 आहे. Fy किती 3 आणि Fz k नाही याचा अर्थ 0. बरोबर आहे का. मग मला सांगा dFx by dy आणि dFy by dx याच्या किमती काढू आपण. हे काय d by dy ऑफ 1 कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ येतो 0 किंमत. d by dx ऑफ Fy किती 3 कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ 0. दोन्हीची किंमत 0 आली, याचा अर्थ ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. बरोबर आहे. नंबर 2 या ठिकाणी
fy by dz, d by dz of fy किती 3, डेरिवेटिव is 0, constant dfz with respect to y, dfz किती fz आहे 0, 0 चा डेरिवेटिव 0, याचा अर्थ इक्वल, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, बरोबर ना. आणि तिसरा या ठिकाणी डी एफ एक्स बाय डी जेड, डी बाय डी जेड ऑफ एफ एक्स की दिले 1, 1 चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू जेड 0, डी एफ जेड विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, डी बाय डी एक्स एफ जेड ची किंमत 0, 0 चा डेरिवेटिव 0, याचा अर्थ हे दोन्ही इक्वल, म्हणजे डाव्या साईड इक्वल, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय. हेन्स गिवन फोर्स कसला आहे, गिवन फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह, इज कॉन्झर्वेटिव्ह. आणि कॉन्झर्वेटिव्ह फोर्स साठी पाथ कसा दिलाय तुम्हाला बघा तुम्ही, O to A to B, B to C and C to O, closed path. Hence work done is equal to 0 for closed path. आणि म्हणून आन्सर काय, तर दॅट इज द आन्सर C, दॅट इज द आन्सर C. ओके, पुढचा क्वेश्चन घेतोय. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन, F is equal to x square into I cap plus y into j cap, बरोबर, act on body and is taken from A to B as shown in figure, which is correct, हा y एक्सिस, हा x एक्सिस आहे, हा A, हा B, A to B हा पहिला पाथ असं गेला, दुसऱ्या पाथने असं गेला, मग दुसऱ्या पाथने वर्डन W2 पहिल्या पाथने सरळ गेला तर W1, तर A पर्याय W1 इज इक्वल टू W2, B पर्याय W1 इज नॉट इक्वल टू W2, C पर्याय W1 ग्रेटर दॅन W2, D पर्याय W2 ग्रेटर दॅन W1. या ठिकाणी हा फोर्स कॉन्झर्वेटिव्ह आहे की नाही पाहायचं. जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर उत्तर काय असेल, फर्स्ट, बरोबर. मग कॉन्झर्वेटिव्ह आहे की नाही पाहायचा, काय रे एफ एक्स किती, एफ एक्स आहे एक्स स्क्वेअर, आय चा सहगुणक, वाय एफ वाय काय असतोय जे चा सहगुणक वाय, आणि एफ झेड किती 0, बरोबर. पहिली कंडिशन dfx by dy, d by dy of x square, x with respect to y constant असतो त्यामुळे डेरिवेटिव 0, dfy by dx, d by dx of y, y with respect to x constant आहे, डेरिवेटिव 0, हे इक्वल आलं, एक कंडिशन सॅटिस्फाय झाली. नंबर 2, dfy with respect to dz, d by dz of fy की dy, y with respect to z constant है, derivative 0, fz with respect to y, fz की दी 0, dy 0 is equal to 0, हे इक्वल आलं, याचा अर्थ दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली.
आता तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होती का नाही पाहू. डी एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू झेड डी बाय डी झेड ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स विथ रिस्पेक्ट टू झेड कॉन्स्टंट आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह 0. डी एफ झेड विथ रिस्पेक्ट टू डी एक्स डी बाय डी एक्स ऑफ एफ झेड 0. 0चा डेरिव्हेटिव्ह 0. हे इक्वल आलं. याचा अर्थ हेन्स एफ इज कॉन्झर्वेटिव्ह. कॉन्झर्वेटिव्ह हा जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर वर्क डन पाथ वरती डिपेंड नसतं. वर्क डन इंडिपेंडंट अपॉन पाथ. इंडिपेंडंट ऑन पाथ. कशावरती डिपेंड आहे. डिपेंड ऑन एंड पॉइंट. डिपेंड ऑन एंड पॉइंट. मग एंड पॉइंट दोन्ही पाथ वरती डिपेंड नाही. एंड पॉइंट दोन्ही रस्त्याने सारखे असतील तर वर्क डन सारखं असेल. बघा तुम्ही पहिल्या पाथने गेलात ए टू बी. एंड पॉइंट कोणते ए आणि बी. दुसऱ्या पाथने गेलात एंड पॉइंट कोणते ए अँड बी. फोर्स कसला असलाय कॉन्झर्वेटिव्ह. कॉन्झर्वेटिव्ह असेल तर पाथ वरती डिपेंड नाही एंड पॉइंट वरती डिपेंड. दोन्ही पाथने एंड पॉइंट सेम आहेत याचा अर्थ वर्क डन सेम. हेन्स W1 इज इक्वल टू W2. आणि म्हणून आन्सर काय तर ई. आन्सर काय दॅट द ई. समजलंय. अरे समजलंय की नाही. काल मी वर्क एनर्जी थेरम सांगितले. काय सांगितले. वर्क एनर्जी थेरम सांगितले. वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम. थेरम सांगितले. वर्क एनर्जी थेरम मध्ये सर्वात अगोदर कायनेटिक एनर्जी सांगतो. कायनेटिक एनर्जी म्हणलं तर कशाशी रिलेटेड असते. मोशनशी. मोशन म्हणलं तर स्पीड आहे. याचा अर्थ कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 mv². मग कायनेटिक एनर्जी कसली क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी. नो दिशा. नो दिशा. दिशा नसते फक्त किंमत असते. फक्त किंमत. वनली मॅग्निट्यूड. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी ही डिपेंड्स अपॉन फ्रेम ऑफ रेफरन्स. डिपेंड्स अपॉन फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स. एक एक्झाम्पल सांगणार आहे. कायनेटिक एनर्जी कशी फ्रेम ऑफ रेफरन्स वरती डिपेंड असते. कायनेटिक एनर्जी ही फ्रेम ऑफ रेफरन्स वरती डिपेंड असते. हे एक्झाम्पल सांगण्यासाठी मी या ठिकाणी एक बस घेतो. ही बस घेतली. ही बस आहे. ही बस या दिशेला व्ही या स्पीडने चालली. स्पीड आहे. हा एक व्यक्ती बसलाय त्या गाडीत आणि हा दुसरा व्यक्ती या गाडीत. हा व्यक्ती ए हा व्यक्ती बी आणि रोडवरती हा व्यक्ती उभा आहे. त्याचं नाव आहे सी. मला सांगा अकॉर्डिंग टू सी त्या व्यक्तीचे मास आपण एमएमच घेऊ प्रत्येकात. काय म्हणलं मी. अकॉर्डिंग टू सी. अकॉर्डिंग टू सी म्हणजे सी नुसार. सी कसा आहे थांबलाय. मग सी ला बी कसा दिसेल. गतिमान. त्याचा मास किती एम. कारण तो गाडीत बसलाय म्हणलो. गाडीचा वेग आणि त्या बीचा वेग सारखा. रेफरन्स मी घेतलाय सी पॉइंट. सी व्यक्ती घेतलाय त्याला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स. मग अकॉर्डिंग टू सी बी कसा आहे गतिमान. मग अकॉर्डिंग टू सी व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ बी इज नथिंग बट 1/2 mv². But according to A मला सांगा
ए ला बी कसा दिसेल रे, स्थिर की गतिमान? ए ला बी कसा दिसेल, स्थिर की गतिमान? अरे मोशन मध्ये दिसेल की स्थिर? पण तो स्थिर आहे का? नाही. ए तरी स्थिर आहे का? नाही. पण ए आणि बी ची स्पीड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, त्यामुळे ए ला बी स्थिर दिसतो, बी ला ए स्थिर दिसतो. म्हणून अकॉर्डिंग टू ए कायनेटिक एनर्जी ऑफ बी इज इक्वल टू 0. मग मी सरळ क्वेश्चन विचारला असता की बी ची कायनेटिक एनर्जी किती, तर तुम्ही 1/2 mv² सांगणार की 0 सांगणार? त्याच्यासाठी तुम्हाला रेफरन्स, फ्रेम ऑफ रेफरन्स कळणं गरजेचं. कारण अकॉर्डिंग टू कोण, अकॉर्डिंग टू विच फ्रेम, अकॉर्डिंग टू विच फ्रेम हे जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत कायनेटिक एनर्जीचं उत्तर फिक्स सांगता येत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी लिहिलं की कायनेटिक एनर्जी ही डिपेंड्स अपॉन फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. कायनेटिक एनर्जी हे कशावरती डिपेंड आहे? फ्रेम ऑफ रेफरन्स वर. कळलं? कायनेटिक एनर्जी हे कशावरती डिपेंड आहे? फ्रेम ऑफ रेफरन्स वरती. पाहणारा कुठे त्यानुसार, ऑब्झर्वर कुठे त्यानुसार. लक्षात आलं? देन वर्क एनर्जी थेरम काल आपण पाहिले. वर्क एनर्जी थेरम, वर्क एनर्जी थेरम. टोटल वर्डन काय सांगितलं रे? इम्पॉर्टंट आहे सर्वात. हॅशटॅग देतो, हॅशटॅग, हॅशटॅगचं चिन्ह दिलं. टोटल वर्डन, टोटल वर्डन बाय ऑल फोर्सेस. आता ऑल फोर्सेस कोणते? ऑल फोर्सेस कोणते रे? ऑल फोर्सेस म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह प्लस नॉन कॉन्झर्वेटिव्ह, दोन्ही. नॉन कॉन्झर्वेटिव्ह, ऑल फोर्सेस कोणते? कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह. सर्व फोर्सेस ऑन अ बॉडी हे काय असतंय तर चेंज इन कायनेटिक एनर्जी. काय असतंय? चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्डन कुणामुळे वर्डन? बाय ऑल फोर्सेस. कोणत्या फोर्सेसमुळे? कॉन्झर्वेटिव्ह असेल किंवा नॉन कॉन्झर्वेटिव्ह असतील. ऑल फोर्सेस कॉन्झर्वेटिव्ह किंवा नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसमुळे वर्डन किती असतंय तर इट इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी. सियर सर्व फोर्सेस अप्लाय करायचे, सर्व फोर्सेस अप्लाय करायचे म्हणजे कोणते फोर्सेस अप्लाय करायचे? म्हणजे कोणते? म्हणजे कोणते फोर्सेस? म्हणजे कोणते? तर एक्सटर्नल फोर्स, एक्सटर्नल फोर्स, इंटरनल फोर्स, इंटरनल फोर्स, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कोणते फोर्सेस? एक्सटर्नल, इंटरनल, इंटरमॉलिक्युलर फोर्स असतोय रे त्यामुळे इंटरनल म्हणजे. कॉन्झर्वेटिव्ह, नॉन कॉन्झर्वेटिव्ह, एक्सटर्नल आणि इंटरनल हे सर्वच. समजा या ठिकाणी पहा, वर्डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी डेल्टा के म्हणजे के फायनल मायनस के इनिशियल. एखाद्या बॉडीचं मास जर फिक्स असेल तर कायनेटिक एनर्जी कशानुसार वाढते? वेगानुसार. वेग वाढत असेल, वेग वाढत असेल तर कायनेटिक एनर्जी वाढते. आणि कायनेटिक एनर्जी वाढत असेल तर फायनल ग्रेटर येईल
इनिशियल लेस येईल त्यावेळेस वर्डन हे पॉझिटिव्ह असते, लक्षात ठेवायचं. आणि वेग कमी होत असेल एखाद्या बॉडीचा, बाण खाली म्हणजे कमी होतो, त्यावेळेस कायनेटिक एनर्जी कमी होती. मग सुरुवातीचा वेग जास्त असेल, सुरुवातीची कायनेटिक एनर्जी जास्त असेल, वेग कमी होत जातो म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी कमी. याचा अर्थ केईएफ लेस दॅन, इथं केईएफ ग्रेटर दॅन के आय असते म्हणून वर्डन पॉझिटिव्ह येते. आणि इथे केईएफ लेस दॅन के आय असते म्हणून वर्डन काय येईल? दॅट इज द निगेटिव्ह. दॅट इज द निगेटिव्ह. ही गोष्ट लक्षात ठेवायची. शॉर्ट कीज, शॉर्ट कीज रे. ओके, शॉर्ट कीज, शॉर्ट कीज. Then see here, were done, काय म्हणलं मी? Were done by C. C means conservative. Were done by non-conservative, NC. Were done by internal force, INT. Internal force. Plus were done by external force. इज इक्वल टू काय असतंय? टोटल वर्डन आहे हे. टोटल वर्डन. टोटल वर्डन काढताना सर्व फोर्सेसचा विचार करायचा जे जे दिले ते. इज इक्वल टू डेल्टा के इंटू ई, चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणून शॉर्ट मध्ये लिहितो डब्ल्यू वर्डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू के फायनल मायनस के इनिशियल. ओके, F फॉर फायनल, I फॉर इनिशियल. डिफरन्शियल फॉर्म मध्ये, डिफरन्शियल फॉर्म मध्ये म्हणजे थोडस वर्डन. डिफरन्शियल फॉर्म मध्ये उगा थोडा गेला पुढं फॉर्म मध्ये, समजा डिस्प्लेसमेंट कमी केलं असेल तर वर्डन बी कमी. समजा वेग कमी चेंज होत असेल तर कायनेटिक एनर्जी कमी. dw बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू डी के म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी, म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी. ती देखील स्मॉल असेल, स्मॉल चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके, स्मॉल चेंज इन कायनेटिक एनर्जी. आपण प्रूफ पाहिलेले, लक्षात ठेवायचं. डब्ल्यू इज इक्वल टू के एफ मायनस के आय फॉर ऑल फोर्सेस, फॉर ऑल फोर्सेस, ऑल फोर्सेस. हे टोटल वर्डन, टोटल वर्डन, टोटल वर्डन बाय ऑल फोर्सेस. It is equal to the change in kinetic energy. It is equal to the change in kinetic energy. Change in kinetic energy. See here. Next point. Work done. वर्डन म्हणलं की आपल्याला आतापर्यंत फॉर्म्युले दोन, एक साधा फॉर्म्युला वेक्टर एफ डॉट वेक्टर एस चा झाला, इज इक्वल टू एफ एस कॉस ऑफ थीटा. हा झालेला. थीटा बी द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आणि आता एक डब्ल्यू बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू डेल्टा के कायनेटिक एनर्जी मधला फरक म्हणजे के एफ मायनस के आय. हा फरक म्हणजेच काय रे? 1/2 एम पी एफ चा वर्ग मायनस 1/2 एम व्ही आय चा स्क्वेअर. इनिशियल वेलोसिटी फायनल 1/2 एम कॉमन घेतलं, पी एफ स्क्वेअर मायनस व्ही आय स्क्वेअर. ओके, अरे ओके की नाही? मग आता प्रॉब्लेम पहा, प्रॉब्लेम पहा. क्वेश्चन, ए बॉडी
a body of mass 2 kg is acted upon by force such that its VT graph, velocity time graph, shown in figure, find work done by these force. See here ग्राफ दिलाय तुम्हाला velocity time graph, y axis वरती velocity घेतली आणि इकडे टाइम घेतला. इथं velocity दिली 10, इनिशियल टाइम किती त्यावेळेस 0 आणि टाइम 2 सेकंदाला velocity झाली 0, म्हणजे हा ग्राफ दिला. मग मला सांगा t = 0 आणि t = 2. इथं t = 0 ला इनिशियल वेलोसिटी किती vi किती 10 आणि t = 2 ला फायनल वेलोसिटी किती 0. बघा तुम्ही y कोऑर्डिनेट 0. मग मला सांगा तुम्हाला वर्क डन विचारलंय तर फोर्स दिला नाही तर दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे आहे W = काय चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी काय 1/2 m इनसाइड द ब्रॅकेट Vf² - Vi². बरोबर आहे का 1/2 m किती 2 Vf किती 0चा स्क्वेअर मायनस 10चा स्क्वेअर. 2 ला 2 कॅन्सल 1 आलं 0 - 100 1 into -100 is equal to -100 joules. मला सांगा वर्क डन निगेटिव्ह आलं याचा अर्थ कायनेटिक एनर्जी काय होईल कमी होती, वेलोसिटी काय होती कमी. बघा तुम्ही वेलोसिटी कमी होत चालली ग्राफ मध्ये. वर्क डन तुमचं वेलोसिटी कमी होत चालली तर वर्क डन तुमचं निगेटिव्हच यायला पाहिजे होतं. आलंय तुमचं वर्क डन निगेटिव्ह. कळलं. या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे याच्यावरची. ओके, वी कॅन स्टॉप हियर.